दर्शक हो, आता पाहणार आहोत एक विशेष बातमी। विधिगंध सेवा संस्था आणि सोलापूर बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानं दरवर्षीप्रमाणे यंदाही वकिलांच्यासाठी विधिगंध टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचं दिनांक 12 एप्रिल ते 14 एप्रिल या दरम्यान आयोजन करण्यात आलं आहे। तसंच आपल्या वकिली क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केलेल्या 3 ज्येष्ठ वकिलांना पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती विधिगंध सेवा संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट संतोष नाहूकर यांनी पत्रकार परिषदेत दिली। सोलापूरच्या नेहरूनगर शासकीय मैदानावर 12 एप्रिल पासून ते 14 एप्रिल पर्यंत वकिलांच्या विधिगंध चषक स्पर्धा होणार आहेत। त्यामध्ये एकूण वकिलांचे 25 संघ सहभागी होणार आहेत। 10 षटकांमध्ये ही स्पर्धा होणार आहे। वकिलांमध्ये सांघिक भावना वाढावी या हेतून ही क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली असल्याचं यावेळी सांगण्यात आलं। तसंच वकिली क्षेत्रामध्ये आपली उल्लेखनीय कामगिरी केलेल्या ज्येष्ठ विधिज्ञांच्या नावानं 3 ज्येष्ठ वकिलांना पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे। त्यामध्ये स्वर्गीय भास्कर उर्फ तात्यासाहेब नेर्लेकर स्मृती विधिगंध पुरस्कारानं ॲडव्होकेट वसंतराव भगवान बादुले यांना, तर स्वर्गीय अण्णासाहेब उर्फ ए तू माने स्मृती पुरस्कार ॲडव्होकेट दत्तात्रय नानासाहेब काळे यांना, तर स्वर्गीय ए.डी. ठोकडे स्मृती विधिगंध पुरस्कार ॲडव्होकेट पी.आर. बापूसाहेब करंजकर यांना देऊन सन्मानित करण्यात येणार आहे। सोलापूरचे सुपुत्र देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते आणि विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम शनिवारी 12 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता शिवछत्रपती रंगभवन येथे होणार असल्याचंही यावेळी सांगण्यात आलं। सेवा संस्था या संस्थेच्या वतीने प्रतिवर्षी विधी क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कामगिरी पार पाडणाऱ्या आणि आपल्या नवोदित वकिलांसमोर एक आदर्श निर्माण करणाऱ्या ज्येष्ठ विधिज्ञांचा सन्मान करण्याचा कार्यक्रम प्रतिवर्षी आयोजित करत असते। त्याप्रमाणे याही वर्षी तो कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे। ज्या वकिलांच्या स्मृतीमध्ये हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे ते कैलासवासी तात्यासाहेब नेर्लेकर स्मृती पुरस्कार, कैलासवासी ए.डी. ठोकडे स्मृती पुरस्कार व कैलासवासी ए.डी. ठोकडे नेर्लेकर व अण्णासाहेब उर्फ ए तू माने स्मृती पुरस्कार असे 3 पुरस्कार आम्ही दरवर्षी जाहीर करत असतो। यावर्षीचा कैलासवासी ए तू माने स्मृती पुरस्कार हा माळशिरसमधील ज्येष्ठ विधिज्ञ टी.एन. काळे यांना आम्ही जाहीर केलेला आहे। त्याचप्रमाणे कैलासवासी ए.डी. ठोकडे स्मृती पुरस्कार हा आम्ही बार्शी येथील ज्येष्ठ विधिज्ञ बापूसाहेब करंजकर यांना जाहीर केलेला आहे। त्याचप्रमाणे कैलासवासी तात्यासाहेब नेर्लेकर पुरस्कार स्मृती पुरस्कार हा पंढरपूर येथील ज्येष्ठ विधिज्ञ वसंतराव बादुले यांना मी जाहीर केलेला आहे। हा कार्यक्रम उद्या शनिवार दिनांक 12 एप्रिल रोजी सकाळी 9:30 वाजता रंगभवन सभागृह येथे होणार आहे। या कार्यक्रमामध्ये हा पुरस्कार वितरण सोहळा जो आहे तो देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमारजी शिंदे यांच्या हस्ते आम्ही या पुरस्काराचं वितरण करणार आहोत। या पुरस्कार समारंभाच्या वेळी तालुक्यातील सर्व तालुका बारचे अध्यक्ष उपस्थित राहणार आहेत आणि त्यांचाही सत्कार आम्ही आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमासाठी जवळपास 400 ते 500 विधिज्ञ उपस्थित असतील। त्याचप्रमाणे प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही आम्ही विधिगंध सेवा संस्था व सोलापूर बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील वकिलांच्या क्रिकेट स्पर्धा आयोजित करत असतो। यावर्षी या स्पर्धेमध्ये पूर्ण जिल्ह्यातून एकूण 20 संघ सहभागी झालेले आहेत। एकूण 300 वकिलांची उपस्थिती 3 दिवस सोलापुरातील नेहरूनगर येथील शासकीय क्रीडांगणावर असणार आहे। एकूण 20 संघांमध्ये हा सामना होईल। 12, 13 आणि 14 हे 3 दिवस सामने चालतील। रविवारी सोमवारी 14 तारखेला सेमीफायनल आणि फायनल सामने होतील आणि दुपारी 3 वाजता पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे। या पत्रकार परिषदेस ॲडव्होकेट जहीर सगरी, ॲडव्होकेट शैलेश पोटफोडे, ॲडव्होकेट सचिन साखरे, ॲडव्होकेट योगेश कुरे आदी उपस्थित होते। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।